मॉलमध्ये गेल्यावर असं काही होणार याचा कधी विचारच नाही केला. तुम्हाला विचार पडला की आता असं काय झालं तर थांबा थांबा असं कसं म्हणता डायरेक्ट अर्ध्या मनातून सुरुवातपासून पहा मग तदलं तुमच्या भाव तुम्ही फॉलो करून घ्या. तर काय म्हणता मग पोट्टो मनापासून जय भीम जय शिवराज जय महाराष्ट्र भांनो. आपल्या चॅलेंजचा 15वा दिवस रे बा. अजून तुम्ही आपल्याला फॉलो नसिंग करेल तर फॉलो करून घ्या. बाहेरून पाहतो बा ठेकेदारने हिशोब पुरवले पोट्टे आपल्या हागरी गँग मधलं कामावर लवकर येईल नाही पण पैसे घ्यायला लवकर येते ना बा. पैसे घेतले आणि डायरेक्ट उचलले ना बा दोन आतंकवादी निघाला डायरेक्ट आपण वरोटले जायसाठी कारण की वरोटले आपल्याला लय कामं करला तर बा मलेच नाही बरं दोघायला बी कामं. चला मग तुम्हाला वरोटले भेटू मी आता. वरोटले पोचल्याबरोबर सगळ्यात पहिले काम केले की डायरेक्ट आलो आपण कपडे घ्यायला रे बा. माऊली मेन्सवर एकच नंबर क्वालिटी नान करते काय यावंच लागतं असं दाखवाच लागतं. कॉपी नाही करतायत कसा एकच नंबर ब्रँड आहेत कपडे. ते काम होत नाही तर आपण डायरेक्ट दुसरं काम करायला बा. लय दिवस झाले आपल्या गाडीचं टप्पर तुटलं होतं. फायनली आता हे टप्पर जोडून टाकू. ते नाही होतं आपल्या कालोड आणले पट्टा पाहिजे रे आपण दुकानात कुठे जातो बा आपण जडी सस्ता तडी आपण ते काम नाही होतं. डायरेक्ट पोचलो आपण मॉलमध्ये बा. मॉलमध्ये याचा विषय असा झाला की आपल्याला पाहिजे होती तेलाची कॅन रे बा. पण अटीएलवर काय तर बा मन बाईकला डायरेक्ट पुरं सामान घेऊन लावणार बा आपल्या कालोडांना. मग का बाबा आपण का थांबतो बा लावणार झपाझप झपाझप सामान टाकणं कोणतं म्हणतो मी आदला कालोडान तू आज पैसेच भर मधलं कसा म्हणतं स्वस्त भेटते मॉलमध्ये. पाय मग आता कसा आहे तो विषय. मॉल मधलं काम खतम करून डायरेक्ट पोचलो आपण पेट्रोल पंपावर बा. मी आता आलोच तर आता चला पेट्रोल बी टाकून गाडीची पेट पूजा करून डायरेक्ट पोचलो आपण आपल्या पेट पूजा करायला रे बा. तुम्हाला तर तुमचा भाऊ गाडीची पेट पूजा केल्यावर तुमचा भाऊ राहते काय पेट पूजा करायची. पेट पूजा करून डायरेक्ट पोचलो आपण डायरेक्ट चाय प्यायला रे बा. तुम्हाला तर तुमचा भाऊ फुकाट चाकोळी सोडत नाही. आता आपले दलिंदर मित्र संघ असल्यावर आपल्याला पैसे द्यायचं काही कामच नाही ना रे बा. चाय घी पिऊन आपण वरोडच्या बाहेर निघलोच होतो की एवढ्या ताकदनं पाणी आलं की काय सांगू तुम्हाला. पण आपले आतंकवादी म्हणत की थांबू नको म्हणत बा. पाणी वाढलं तर मग बेकार काम म्हणजे आपल्या अडीच थांबा लागेल. चला मग पट्टो मी जातो घरी तुम्ही एक काम करा बा. ब्लॉग जर आवडला असेल तर फॉलो करून घ्या.